जय श्रीराम. ट्युलिप ग्रो सॉइल फूड वेबच्या शेतकरी समूहामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता ही जी स्लरी आपण बनवतोय लावंडे मॅडम यांच्या प्लॉटमध्ये, त्यांचा जैन टिश्यू कल्चरचा डाळिंबाचा प्लॉट आहे. रोपं छोटी आहे पण याला सशक्त वाढ भेटण्यासाठी आणि त्यांनी पहिल्या दिवसापासूनच सॉइल मायक्रोबायोलॉजीमध्ये काम करायचं ठरवलेलं आहे. याने हा जो प्लॉट आहे याला कुठल्याही प्रकारचा तेल्या, विल्ट, रॉट, फुजेरियम, कोणत्याही प्रकारचा निमेटोड हा येणार नाहीये. तर आता याची पहिल्या स्टेजची ह्या प्लॉटची पहिली स्लरी आपण कशी बनवतोय हे तुम्हाला मी सांगतोय. बघा, इथे आहेत सगळ्या प्रकारच्या पेंडी, बेसन पीठ, गूळ, गोमूत्र, कोंबडी खत घेतलेलं आहे, शेणखत, ताजं शेण आणि गोमूत्र घेतलेलं आहे आणि ट्युलिप ग्रोची जी स्लरी किट आहे याच्यामध्ये हे कंपोस्ट, आरओसी आणि रूट चार्ज हे 3 मॉलिक्यूल याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे. याचा जो रोल आहे झाडाची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करण्यासाठी आणि रूट प्रमोट होण्यासाठी याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. मायक्रोबायल ॲक्टिव्हिटी सोबत हे चांगलं काम करतात. या अशा प्रकारची ही जी स्लरी आहे ह्या स्लरीने ह्या प्लॉटची वाढ होणार आहे आणि वाढ होता होता प्लॉटची काडी पण तयार होणार आहे, म्हणजे स्टेम पण जाड होत जाणार आहे. तर आपण या महिन्यातून 2दा ही स्लरी द्यायची आहे अशा प्रकारची. याच्यामध्ये तुम्ही कोरपट पण टाकू शकता, एक 5-1 किलो कोरपट तुम्ही टाकू शकता यामध्ये. तर आता आपण ही प्रोसेस करू चालू. आता आपण घेतो स्टार्टिंगला सगळ्या पेंडी, असे एक 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 ह्या पेंडी घेतलेल्या आहेत. आता पेंडी टाकला आणि हा जो खड्डा आहे स्लरीचा हा जुगाडू खड्डा आहे, कारण स्लरी फिल्टरसाठी 8 ते 40-50 हजार रुपये लागतात. तर आपल्याला काय एवढे पैसे घालायची आपल्या शेतकऱ्यांची ऐपत नाही. त्यापेक्षा आपण हे जुगाडू काम असं जुगाडू खड्डा तयार केलेला आहे आणि ह्या खड्ड्यामधून आपण तो ही स्लरी सगळ्या याला देणार आहे पिकाला. या अशा प्रकारे एक 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 सगळ्या पेंडी आता टाकून घेतलेल्या आहे.